नमस्कार. मी आज तुम्हाला हॉट मिल्क केक करून दाखवणार आहे. त्याचं साहित्य घेते बघा. मी सगळ्यात प्रथम 2 अंडी घेते फोडून. दोन अंडी घेतलेली आहेत बघा फोडून. त्यात आता मी अर्धा कप म्हणजे 100 ग्रॅम साखर घालणार आहे. 100 ग्रॅम साखर आहे. कपानं अर्धा कप घेतलेली आहे. 240 ml चा कप आहे माझा. त्याला आता मी फेटून घेते मशीननं. तुम्ही मिक्सरवर सुद्धा हे फेटून घेऊ शकता, कारण पिठी आणि मैदा आणि बेकिंग पावडर हे शेवटी हातानंच मिक्स करायचं असतं. त्याच्यामुळं अंडं, साखर आणि हे बाकीचं काय किरकोळ साहित्य असं मिक्सरवर फेटून घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे ग्राइंडर मशीन आहे म्हणून मी त्यानं फिरवते. चांगलं फेटून घ्यायचं थोडा वेळ. त्यात आता मी 1 कप तेल घातलेलं आहे. 60 ml तेल आहे. थोडीशी अर्धा टीस्पून इसेन्स घालते मी, व्हॅनिला इसेन्स. आणि 1 चिमूटभर मी मीठ घालते. आणि ह्याला पुन्हा मी फेटून घेते थोड्या वेळासाठी. 5 मिनटं फेटावं लागतं याला. हातानं फेटलं तर थोडा जास्त वेळ लागतो. 7 ते 8 मिनटं लागतात. हा केक मी विदाऊट ओव्हन करून दाखवणार आहे गॅसवर. छान होतो गॅसवर पण. सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. मी शेवटी थोडं डेकोरेशन दाखवून शुभेच्छा देणारच आहे. हे आता होत आलेलं आहे फेटून. झालेलं आहे बघा हे फेटून. तर यामध्ये मी मैदा आणि बेकिंग पावडर चाळून मिक्स करून घेते. मैदा मी 125 ग्रॅम घेतलेला आहे. कपानं तो 1 कप घेतलेला आहे. 240 ml च्या कपानं 1 कप मैदा घेतलेला आहे. बघू शकता बरोबर 1 कप झालेला आहे 125 ग्रॅम. त्यात मी अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर घातली. पोहे खायच्या चमच्यानं सपाट चमचा घातला तरी चालतं. चाळून मिक्स करते मी त्यामध्ये. चांगलं हातानं मिक्स करून घ्यायचं. हॉट मिल्क केक म्हणजे त्यामध्ये दूध आणि अंडं, दूध आणि बटर उकळून त्यात घालायचं. दाखवतेच तुम्हाला आता पुढे. हे झालेलं आहे आता. मी गॅसवर भांडं ठेवून त्यामध्ये अर्धा कप दूध घातलेलं आहे. 120 मिली दूध आहे. आणि बटर 50 ग्रॅम घातलेलं आहे. लोणी आणि बटर मिक्स केलेलं आहे मी. बटर थोडं कमी पडलं म्हणून लोणी घरातलं घातलेलं आहे. काही चालतं. हे आता उकळून घ्यायचं, वितळून घ्यायचं चांगलं बटर दुधामध्ये. त्याला एक उकळी आली की मग ते मिक्स केलेल्या पिठामध्ये ओतून घ्यायचं. गरमच ओतून घ्यायचं. झालेली आहे आता. ह्याला आलेली आहे उकळी. आता ह्यामध्ये ओतून घेते मी. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव. हळूवार हातानं हलवत चांगलं मिक्स करून घ्यायचं.
किती पातळ किती घट हे तुम्ही बघू शकता. तयार झाल्यानंतर दाखवते. तर ह्यात बेकिंग पावडर सगळं घातलेलं असते, त्याच्यामुळे जास्त वेळ फेटत बसायचं नाही, फक्त एकजीव करून घ्यायचं. आधी फेटलेलंच असतं ते. हे झालेलं आहे बघा आता. हे बघा, इतकं पातळ ठेवावं लागतं. हे 120 मिली दूध घातलेलं आहे. आता मी एका डब्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे. त्यामध्ये हे घालून घेते मी मिश्रण. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. त्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी आणि स्टँड ठेवून तापत ठेवलेला आहे 10 मिनिटासाठी. त्यामध्ये आता हे ठेवून देणार मी डबा. डबा थोडा टॅप टॅप करून घ्यायचा ह्या प्रकारे. हे बघा, हे कुकरमध्ये ठेवलेलं आहे मी मीठ. हे नेहमी वापरलेलं मीठ आहे. त्यामध्ये हा डबा ठेवून घेतला. आता कुकरची शिट्टी आणि रेंगी काढून घ्यायची. टोपण लावून घ्यायचं त्याचं. आणि एक 40 ते 45 मिनटं लागतात गॅसवर. मिडियम गॅसवर ठेवायचं. फुल गॅस नाही, एकदम कमी नाही, मिडियम गॅस ठेवायचा. त्यावर वाटी ठेवून घेते मी आणि बेक करून घेते. आता झालेलं आहे बघा. बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे केक. क्लीन आलेली आहे सुरी. काढून घेते आता मी हे बाजूला. काढून घेतलेला आहे बघा आणि थोडासाच थंड करून घेतलेला आहे. मला कापून दाखवायचा आहे तुम्हाला म्हणून. आता काढून घेते मी. साईडनं बटर पेपर लावायचा म्हणजे चांगला होतो. कडा त्याच्या सुटलेल्या आहेत. एका ताटामध्ये काढून घेते मी. हे बघा, ओव्हनपेक्षा सुद्धा चांगला होतोय. वरती थोडासा पांढरा जरी कलर राहिला तर तो काय कच्चा नसतो. कापून आता दाखवतेच तुम्हाला. पूर्ण गार झालेला नाही. हे बघा कशी जाळी पडलेली आहे त्याला आणि किती स्पंजी झालेला आहे. ह्या प्रकारे नक्की करून बघा. खूप छान होतो ह्या पद्धतीने केक. सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. माझं डेकोरेशन थोडंसं बघा.